Hello everyone, good morning and welcome back to our channel अधून मधून. मी आज निघाले होते माझ्या माहेरी जाण्यासाठी आणि हा रस्ता पाहिल्यावर मला लगेच फील यायला सुरुवात होते की मी माझ्या माहेरी आले. कारण की इथून घर फक्त 2-3 मिनिटाच्या अंतरावर राहतं आणि ह्या रस्त्यावर खूप जुन्या आठवणी आहेत. म्हणजे मम्मी पप्पांकडे असताना सुद्धा माझ्या जॉबची शिफ्ट दुपारचीच होती, दुपारी 1 ते रात्री 10. आणि मग तेव्हा माझ्या वडिलांना वाटायचं ही दिवसभर पोरगी लॅपटॉपवर असते, हिला दुसरेच काहीतरी आजार नाही जडावेत, म्हणून चल आपण सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊयात. मला तर आधीच उठण्याचा प्रचंड कंटाळा, पण ते उठवतायत म्हटल्यावर उठावं लागायचं. आणि मग आम्ही दोघे सकाळ सकाळ मॉर्निंग वॉकला त्या रस्त्याने जायचो. इथून घरापासून स्टँडपर्यंत ठीक होतं सगळं, मग तिथून पुढे ना सगळी फजिती करायची. फक्त बॅटरी लावायची आणि मला म्हणायचे तू चल पुढे आहे, मी सावकाश होतोय. त्यांचा गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, मी सावकाश होतो, तू फास्ट चल, लावली आहे बॅटरी हे बघ. मग कसं तरी त्यांना घाबरतो म्हणून पुढे जायचं. घरी येऊन रोज मम्मीजवळ शिकायचो की बघ ह्यांनी मला एकटंच पुढं पाठवलं, मला किती भीती वाटली. रोज तडफण करून करून ते मॉर्निंग वॉक करायचं आणि मग घरी यायचं. पण घरी आल्यावर इतकं फ्रेश वाटायचं ना, सकाळ सकाळची ती हवा आणि सूर्य नुकताच उगवलेला असायचा. खूप सुंदर असं वातावरणाचा अनुभव तेव्हा घेतला. घरी पोहोचले आणि नेहमीप्रमाणेच यांची खूप सगळी शेताची कामं चालली होती. यावेळेस मका केली होती, तर मकाचे छोटे छोटेसे दाणे बाहेर वाळत टाकले होते. आणि हे रस्त्याच्या कडेला दादांनी चाफ्याचे झाडं लावलेत. मागच्या वेळेस आम्ही गेलतो तेव्हा त्याला फुलं आली नव्हती, पण यावेळेस खूप सगळी अशी फुलं आलीत आणि इतका मस्त सुगंध आणि सगळंच वातावरण त्याच्यामुळे खूप फ्रेश झालं. आणि आत्ता नुकताच पाऊस वगैरे पण पडतोय, तर त्याला पोषक वातावरणच झालं आहे. त्याने पांढरा चाफा, लाल चाफा, चॉकलेटी चाफा असे खूप सगळे चाफ्याचे प्रकार त्याने लावले. ती जागा त्यांची नाही आहे, ती कारखान्यावाल्यांची, पण त्याने लावली एक बाबा. एक सावलीहून जेव्हा निघेल तेव्हा निघेल आणि ती शेजारी पाण्याची पण चारी जाते, तर ते पण पाणी त्यांना भेटतंय. नंतर हे छोटंसं झाड लावलं होतं, तर छोटी पपई आहे पण त्याला केवढ्या पपया आल्यात. मागच्या वर्षी खूप जास्त पपया यांच्या आम्ही खाल्ल्यात. बघू आता ह्या वर्षी पण परत घेऊन जाण्याचा प्लॅन आहे. इकडे ना थोडंसं पावसाचं थोडं जरी वातावरण झालं की सगळं असं हिरवंगार होऊन जातं. आणि हे आमचं जुनं घर होतं, म्हणजे आम्ही इथे आधी राहायचो, नंतर हे बांधलं. आणि हे जे नारळाचे साईडचे झाडे दिसतात, इथून त्यांचा पूर्ण पट्टा असतो, म्हणजे पप्पा मम्मीची जागा आहे अशी पूर्ण नारळाची झाडं इकडून ते इकडे असं पूर्ण राऊंडमध्ये त्यांची शेती आहे. आणि नारळाची झाडं पण खूप जुनी आहेत आणि खूप चांगल्या प्रकारची नारळं त्यांना लागली. म्हणजे त्यांनी असे रस्त्यावरच घेतले होते ते नारळाची झाडं, काही नर्सरीतून आणले. इकडे पण काही चाफ्यांची झाडं लावले. जेव्हा हे चाफ्यांची झाडे खूप मोठे होतील ना, तेव्हा खरं इथे असं टनेल होईल एक छानसं, आणि मग इकडे यायला खूप मज्जा वाटेल. मम्मीला आणि त्यांनासुद्धा खूप मांजरं आणि कुत्र्याची आवड. आता कुत्रं आत्ताच आमचं मेलं, तर दुसरं कुत्रं आणावं लागणार आहे, कारण की रानच्या वस्तीला बरं पडतं. आणि मांजरी ऑलरेडी 2 होत्या, त्यातल्या एका मांजरीला 4 पिल्लं झालेत. आणि ते सगळे पिल्लं मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि दूध चुरून ठेवलं होतं, ते खायचा आनंद घेत आहेत. आणि आमचे मांजरं साधं दूधसुद्धा पित नाही. म्हणजे बघा ना, जसं आपण त्यांना वाढवू तसंच ते वाढतात. हे सगळे पिल्लं तिथं मस्तपैकी सगळ्या मोकळ्या वातावरणात खेळतात.
मम्मी आणि वहिनीने इथे घरगुती हळद लावली आहे. नंतर हे छोटे छोटे पपईचे झाडं, त्यांना पण खूप सगळ्या पपया आल्यात. इकडे कसं आहे ना, पाणी पण आहे आणि छोटेसे घराजवळची जी शेती आहे ती आपले घरगुती काही भाज्या फळं हे लावण्यासाठीच वापरली जाते. नंतर हे आंब्याचं झाड खूप छोटं होतं, म्हणजे लावलं तेव्हा. आता खूप मोठं झालं आहे आणि त्याला खूप सगळे असे आंबे येतात. नंतर हे इथं हनुमान फळ, लिचीचे झाडं, नंतर संत्री, मोसंबी खूप सगळं त्याने एका रांगेत सगळेच झाडं लावलेत. एक ॲपल लावलं होतं, वॉटर ॲपल, त्यालासुद्धा ॲपल ह्या वर्षी आलेत. ह्यावेळेस घरी गेल्यावर कळलं की ह्या झोपाळ्याचं सुद्धा रिनोव्हेशन झालं आहे, कारण की ह्याच्यावरचं जे कवर आहे गादीचं ते तुटलेलं होतं. लहानपणी नागपंचमीला वगैरे झोका बांधायचो झाडाला आणि मग तो सोडूच नाही असं वाटायचं. वडिलांकडे हट्ट असायचं की सोडूच नका पप्पा तो झोका. पण आता सोडावं तर लागायचंच, बाहेर होता. मग त्यांनी एक म्हटले जाऊ दे आपण पोरींसाठी झोपाळाच आणू, आणि त्या काळी बनवलेला तो झोपाळा. नंतर ते खूप वर्ष आम्ही खेळायचो त्याच्यावर. आता तर तायडीचे पोरं आल्यावरच त्याच्यावरच असतात. आनंद वाटतो त्याच्यावर बसला की. त्याची गादी खराब झाली तर त्यांनी आता त्याची गादी बदलून घेतली आणि परत नव्यासारखा केला. इथे राहुल दादाने एक सहज आपट्याचं झाड एका वर्षी आणून लावलं होतं. मम्मी म्हटल्या अरे कशाला लावलं आहे ते. म्हटलं राहू देत, काही नाही होत. आणि ते आपट्याचं झाड इतकं मोठं झालं की दरवर्षी दसऱ्याला पप्पा ते आपट्याचं भली मोठी फांदी गावी घेऊन जातात आणि सगळ्यांना आपटा देतात. जेव्हा या झाडांची शूटिंग करत होते तेव्हा राहुल दादाने आवर्जून सांगितलेलं एक काम म्हणजे पेरूची शूटिंग आहे आमच्या, आणि एवढं छोटंसं पेरूचं झाड आहे, त्याला 55 पेरू आलेत. त्याने आणि वहिनीने ते मोजून ठेवलेत की एवढ्या छोट्याशा झाडाला टोटल 55 पेरू आहेत. मला म्हटलं ते माझ्या व्हिडिओत दिसलंच पाहिजे, तर बघ आता हे व्हिडिओमध्ये आलं आहे. तर आता हे काय प्रकारे काय माहिती, पण एकाच फांदीला एकाच ठिकाणी खूप सगळे पेरू त्याला लागलेत. आणि मी बाहेर हे सगळं शूट जेव्हा करत होते तेव्हा माझी खूप जवळची मैत्रीण म्हणण्यापेक्षा बहीणच म्हणूयात, कारण की ताईची ती मैत्रीण आहे नीलमताई, ती मला भेटली. कारण ती पण नुकतीच बाहेरून आली होती आणि ती लांबून म्हणते अगं मला ओळखूच येईना तू होती म्हणून. मी म्हणते कोण पोरगी यांच्या वावरात काय करते. तर ती मला भेटली आणि आता एवढ्या दिवसांनी भेटल्यावर तिला म्हटलं चल घरी जाऊया, चहा पाणी घे आणि मगच जा. घरी गेलो, खूप सगळ्या गप्पा मारल्या. आणि मला साडी का आवडते किंवा मी साडी कशी शिकले तर त्याचं फक्त क्रेडिट हिला जातं, कारण हिच्यामुळेच मी साडी आवडण्याची कला जी आहे ती जोपासता आली. म्हणजे मला आठवते मी पहिलीला दुसरीला जेव्हा माझ्या शाळेत गॅदरिंग होतं, इंग्लिश मिडियमला असताना गॅदरिंग असायचं. गॅदरिंग असलं की हिच्याकडे मेकअप, हिच्याकडे माझे साडी घालून देण्याची 6वार 9वार सगळ्या गोष्टी हिच्याकडेच असायच्या. आणि हिनेच मला मग मेहंदी काढून द्यायची. कोणताही सण असू देत त्याला हिनेच मेहंदी काढून दिली पाहिजे, हिच्याकडूनच काढून घ्यायची. एवढं तर काय, मी एंगेजमेंटला सुद्धा हिनेच मेहंदी काढावी असाच हट्ट होता. तेवढ्यात नाना नानीसुद्धा घरी पोहोचले. आम्ही सगळ्यांनी सरबत घेतला आणि पिंपरीला जायला निघालो. पिंपरीला जाण्याचं कारण की गौरीदादाची एंगेजमेंट पण होती आणि मग आदल्या दिवशी थोडंसं घर साफ करायचं होतं. जे साहित्य आणलं होतं ते सगळं व्यवस्थित ठेवून उद्यासाठीची सगळी आवरावर करायची होती. तर नानी, नाना आणि मी थोडेसे पुढे गेलो आणि मम्मीने ते घरी मका वाळत घातली होती म्हणून थोडे लेट येणार होते. जसं गावाकडे वळालो तसं सगळीकडे हिरवळ आणि काही ना काही लोक कामं करत होते शेतामध्ये. पाऊस नुकताच होऊन गेला त्याच्यामुळं खूप सगळं हिरवळ सगळीकडे दाटली होती. पिंपरीमध्ये गेलो आणि गेंदाजीला भेटणार नाही असं होऊच शकत नाही, त्याच्यामुळे गेलो, गेंदाजीला भेटलो. गेंदाजीच वरती आली होती आणि तात्या पण होते. दोघांची काहीतरी थट्टा मस्करी चालली होती. तर आम्ही फक्त गेंदाजी जेव्हा येईल तेव्हा फक्त आपण बसून निवांत त्यांचा गप्पा गोष्टींचा आनंद घ्यायचा आणि भरपूर पोट धरून हसायचं.
नंतर नानीने जे साहित्य सगळं आणलं होतं ते घरामध्ये लावायचं होतं. मग तोपर्यंत नानी सर्व घराची साफसफाई करत होत्या. आधी साफसफाई करून घेतली आणि मग सगळं साहित्य लावायला मदत केली. घरामध्ये सामान लावून झाल्यावर वहिनी आणि मी टेरेसवर गेलो आणि तिथून सगळा नजारा बघत होतो. कारण की वहिनीचं जे पुण्यातलं घर आहे ना तिथून पण असंच दिसतं, म्हणजे खाली लगेच भाताची शेती दिसते आणि हाच फील तिकडे पण येतो. कोरफडीच्या झाडालाही फुलं आलेत आणि हे आम्ही दोघींनी पण पहिल्यांदाच बघितले की कोरफडीच्या झाडाला मोठी कोरफड झाल्यावर त्याला असे आबोली कलरचे फुलं येतात. टेरेसवर फिरता फिरता सहज नजर गेली ती ह्या मोहळावरती आणि किती मोठं मोहळ मधमाशांनी तयार केले पहा. ते पाहिल्यावर म्हटलं चला पहिले खाली झाला, टेरेसवर फिरायचं सुद्धा नाहीये. तोपर्यंत गौरवदादाची एंट्री घरी झाली होती. हा अचानकच आजारी पडला होता. याला सर्दी खोकला ताप वगैरे येत होता आणि एवढा मोठा कार्यक्रम, आता एंगेजमेंट होती घरी, पण हा आजारी असल्यामुळे हा मागणं आला आणि नाना नानी आधी घरी आले होते आणि मम्मीन ते पण राहिले होते यायचे. मग त्यांचीच वाट बघत होतं कधी येत आहेत, कारण की ते आल्यावर मग जेवणाची तयारी वगैरे सुरू करायची होती. मम्मी असल्यावर बेसन भाकरी तर फिक्स, म्हणून तिची सगळेजण वाट बघत होते. माझे पप्पा ते टोटल 5 भाऊ आणि 3 बहिणी, असे ते 8 भावंड आहेत. आणि 5 भावंडांपैकी ही माझी सगळ्यात छोटी चुलती आणि ती 3 नंबरची चुलती नंदा काकी, मम्मी एक, आणि एक चुलती वारली आणि एक चुलती खालच्या घरी होती, ती आता थोड्या वेळाने येईलच तेव्हा दाखवते. नंतर ह्या सगळ्यांनी जेवणाची तयारी करायला घेतली आणि मम्मीने ते बेसन हटायची पहिली तयारी केली. नंतर म्हटली भाकरी करूयात, पण पहिले बेसन हटून घेऊयात. लगीन घर म्हटलं की बेसन भाकरी तर फिक्स मेन्यू असतो. तर आज पण आमच्या घरी बेसन भाकरी, पापड, लोणचं, कांदा ह्याचेच आयटम बनलेले होते. आम्ही सगळ्यांनी आधी सगळे पुरुष मंडळी जेवली, नंतर आम्ही सगळ्या बायकांनी मस्तपैकी पंगत मांडली. जेवणं झाली, भांडी वगैरे सगळं घासून झालं, किचन आवरलं आणि नंतर मग मेहंदीचा प्रोग्राम सुरू झाला. एंगेजमेंटला कुठे मेहंदी असते असं बळच म्हणून, अरे बाबा असते असते असं म्हणून गौरवदादाला मेहंदी काढायला बसवलं. आणि मग सगळ्याच बायकांनी आपली फेवरेट डिझाईनची जी असते, जी गोल टिपके आणि बोटं रंगवणे, हे सरसकट चालू केलं. आम्ही सगळ्यांनी मेहंदी काढली. नंतर नानांच्या हातावर पण मेहंदी काढली, कारण ते वरबाप आहे, परत परत काय हा चान्स नसतो, एवढ्याच वेळेस काढायची होती. तर हा होता अधूनमधूनचा मिनी व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनलला भरभरून प्रेम द्या. भेटूया लवकरच नवीन मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.